नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. हिंदू धर्मामध्ये वटपौर्णिमेला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात. सावित्रीने आपल्या निष्ठा, प्रेम आणि धैर्याच्या बळावर यमराजांकडून सत्यवानाचे प्राण परत मिळवले, अशी पौराणिक कथा या व्रताशी जोडलेली आहे. परंतु अनेक वेळा श्रद्धा असूनही काही चुका नकळत घडतात, त्यामुळे पूजेचे पूर्ण फळ मिळत नाही, असे मानले जाते. आज आपण जाणून घेणार आहोत वटपौर्णिमेच्या पूजेमध्ये कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत. तर चूक क्रमांक 1, पूजेची योग्य वेळ न पाळणे. अनेक महिला आपल्या सोयीनुसार कोणत्याही वेळी पूजा करतात, परंतु धार्मिक मान्यतेनुसार सूर्योदयानंतर आणि दुपारापूर्वी पूजा करणे अधिक शुभ मानले जाते. खूप उशिरा किंवा रात्री पूजा केल्यास व्रताचे महत्त्व कमी होते असे मानले जाते. त्यामुळे शक्यतो सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करून पूजा करावी. मंडळी, दुसरी चूक आहे वडाच्या झाडाचा अनादर करणे. वडाचे झाड हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे झाडाजवळ कचरा टाकणे, फांद्याने किंवा झाडाला इजा होईल असे वागणे टाळावे. पूजा करताना झाडाभोवती स्वच्छता ठेवणे आवश्यक आहे. श्रद्धा आणि आदराभावाने पूजा केल्यास त्याचे अधिक शुभ फळ मिळते असे मानले जाते. मंडळी, तिसरी चूक आहे पूजा साहित्य अपूर्ण ठेवणे. काही वेळा घाईगडबडीमध्ये पूजा साहित्य पूर्ण घेतले जात नाही. हळद, कुंकू, अक्षता, फुले, पाणी, दोरा, फळे आणि नैवेद्य यांची योग्य तयारी करावी. पूजा सुरू झाल्यानंतर वारंवार उठून साहित्य आणणे टाळावे, यामुळे मनाची एकाग्रता भंग होते. चूक क्रमांक 4, वडाला दोरा चुकीच्या पद्धतीने गुंडाळणे. वटपौर्णिमेच्या पूजेमध्ये वडाच्या झाडाभोवती दोरा गुंडाळण्यास विशेष महत्त्व आहे. दोरा गुंडाळताना घाई करू नये. प्रत्येक फेरीमध्ये देवाचे स्मरण करावे. काही ठिकाणी 7 फेऱ्या तर काही ठिकाणी 3 किंवा 5 फेऱ्या मारण्याची परंपरा आहे. आपल्या घरातील परंपरेनुसार हे करावे. तर चूक क्रमांक 5, कथा न ऐकणे किंवा न वाचणे. वटपौर्णिमेच्या दिवशी सावित्री सत्यवानाची कथा ऐकण्याला विशेष महत्त्व आहे. अनेक जणी फक्त पूजा करून निघून जातात, परंतु कथा वाचल्याने किंवा ऐकल्याने व्रताची संपूर्ण माहिती मिळते आणि पूजेचे धार्मिक महत्त्व समजते. चूक क्रमांक 6, मनात नकारात्मक विचार ठेवणे. कोणत्याही पूजेमध्ये मनाची शुद्धता सर्वात महत्त्वाची असते. राग, मत्सर, द्वेष किंवा वादविवाद यांपासून दूर राहावे. शांत आणि प्रसन्न मनाने पूजा केल्यास सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. मंडळी, चूक क्रमांक 7, पूजेदरम्यान मोबाईलमध्ये व्यस्त राहणे. आजकाल अनेक जण पूजा करतानाही मोबाईल वापरत असतात. फोन कॉल, सोशल मीडिया किंवा फोटो काढण्यास जास्त वेळ घालवला जातो. पूजा करताना पूर्ण लक्ष देवांवर आणि मंत्रांवर केंद्रित असावे. श्रद्धेने केलेली पूजा अधिक फलदायी मानली जाते. चूक क्रमांक 8, उपवास करताना आरोग्याकडे दुर्लक्ष करणे. उपवास म्हणजे स्वतःला त्रास देणे नव्हे. ज्यांना आरोग्याच्या समस्या आहेत त्यांनी आपल्या क्षमतेनुसार उपवास करावा. आवश्यक असल्यास फलाहार किंवा हलका आहार घ्यावा. धर्म आपल्याला शरीराची काळजी घेण्याचाही संदेश देतो. मंडळी, चूक क्रमांक 9 आहे की दिखावा करणे. पूजा ही भक्ती आणि श्रद्धेची असते, स्पर्धेची नाही. इतरांपेक्षा जास्त सजावट, महाग साहित्य किंवा दिखावा करण्यापेक्षा मनापासून केलेली साधी पूजा अधिक महत्त्वाची मानली जाते. मंडळी, चूक क्रमांक 10, ज्येष्ठांचा आशीर्वाद न घेणे. वटपौर्णिमेच्या दिवशी घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद घेणे शुभ मानले जाते. यांच्या अनुभवानुसार आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळते आणि घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते. तर वटपौर्णिमेचा सण नाही तर प्रेम, निष्ठा, त्याग आणि समर्पणाचे प्रतीक आहे. पूजा करताना या छोट्या छोट्या चुका टाळल्या नाहीत तर व्रत अधिक श्रद्धापूर्वक आणि योग्य पद्धतीने पूर्ण करता येईल. तुम्ही दरवर्षी वटपौर्णिमेचे व्रत करता का आणि यापैकी कोणती माहिती तुम्हाला नवीन वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.